Hello students, today you are going to listen Marathi translation of lesson number 4.1. The title of this lesson is Big Data, Big Insights. आज आपण इंग्रजी विषयातील इयत्ता 12वी असणारा 4.1 क्रमांकाचा बिग डाटा बिग इन्साइट्स या प्रकरणाची माहिती घेणार आहोत. ॲज यू नो, वर्ड डाटा इज व्हेरी इम्पॉर्टंट नाउडेज. तुम्हाला माहीत आहे, आज डाटा हा शब्द आपल्या नेटपॅकसाठी सुद्धा आपण वापरतो, पण ह्या प्रकरणामध्ये या डाटाचा अर्थ प्रचंड माहितीचा स्रोत किंवा साठा या अर्थाने घ्यायचा आहे. मग आजकाल हा डाटा फार महत्त्वाचा बनलेला आहे. ॲज डाटा इज इन्क्रीजिंग सो इज द नॉलेज. जसजसं या माहितीच्या साठ्यामध्ये भर पडत आहे तसतसं ज्ञान पण वाढत आहे. ज्ञानाच्या कक्षासुद्धा विस्तारत आहेत किंवा रुंदावत आहेत. टुडे इज ॲन एरा ऑफ डिजिटायझेशन विथ ग्लोबलायझेशन. आणि आज सगळं डिजिटल झालेलं तुम्हाला पाहायला मिळते. सो देअर इज अ नीड ऑफ स्टोरेज टू प्रिझर्व दिस डाटा. मग या डाटाच्या उपलब्धतेमुळे आता या माहितीला स्टोअर करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ॲडिंग टू दिस, इट्स ऑब्वियस नाउडेज टू सप्लाय द कस्टमर्स इन्फॉर्मेशन वॉट एव्हर ही ऑर शी वॉन्ट्स. आणि यामध्ये आणखीन एका गोष्टीची भर पडत गेली आहे, ते असे आहे की या ऑनलाईन बिझनेस फील्डमध्ये ग्राहकांना जी माहिती हवी असते ती माहिती त्यांना पुरवणं हे आजकाल या सेवेची एक गरज बनलेली आहे. ट्रॅडिशनल मेथड्स आर नॉट युजफुल टू डू बिझनेस नाउडेज. आणि पारंपरिक पद्धतीने आजकाल आपण बिझनेस करू शकत नाही, आपला व्यवसाय ग्रो करू शकत नाही. नॉट ओन्ली कस्टमर्स बट ऑल्सो लार्ज कंपनीज रिलाय ऑन दिस डाटा नाउडेज. त्यामुळं आजकाल ग्राहक म्हणजे आपणच नव्हे तर मोठमोठ्या कंपन्यासुद्धा या डाटावरच, या माहितीच्या साठ्यावरच फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. सो इन दिस लेसन वी आर गोइंग टू लिसन अबाउट व्हॉट इज बिग डाटा. मग या प्रकरणामध्ये नेमकं हा माहितीचा जो प्रचंड मोठा साठा आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे, इट्स नेचर, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे, अँड युजेस ऑफ दिस बिग डाटा इन व्हेरियस सेक्टर्स ऑफ आवर लाईफ. आणि ग्राहक म्हणून आपल्या जीवनांमध्ये आणि कंपन्यांसाठी सुद्धा या डाटाचे कोणकोणते उपयोग आहेत आणि कोणकोणत्या क्षेत्रांना या डाटामुळे, या माहितीच्या साठ्यामुळं पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. इट्स लाईक अलादीन का चिराग फॉर मनकाइंड. मग आपणाला हे लक्षात आलं असेल की आजकाल ही जी ऑनलाईन इन्फॉर्मेशनची जी रजिस्ट्री होते आपली, यातून जी माहिती निर्माण होते ही एक प्रकारे आपल्या सगळ्या मानवासाठी अलादीनच्या चिरागासारखं काम करते. सो लिसन इट केअरफुली. त्यामुळे हा धडा व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे, कारण वोकॅब्युलरी थोडीशी हार्ड आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की या डाटामध्ये 3 अंगे आहेत. यामध्ये पहिलं जे अंग आहे ते ग्राहकाचं आहे. ग्राहक म्हणजे आपण फेसबुक वापरतो, आपण गुगलवर माहिती ब्राउज किंवा सर्च करतो किंवा सर्फिंग करतो, आपण व्हॉट्सॲप वापरतो, आपण यूट्यूबवर अनेक प्रकारचे व्हिडिओज पाहतो. आणि या सगळ्या आपल्या आवडीनिवडीच्या नोंदी या ऑनलाईन सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे होत असते. आणि ही आपली माहिती या ऑनलाईन ज्या सेवा देणाऱ्या कंपन्या आहेत, गुगल, फेसबुक यासारख्या, ही माहिती त्यांच्याकडे नोंदवली जाते आणि याच माहितीचा उपयोग ते इतर कंपन्यांना देतात व इतर कंपन्यांना देऊन ते त्यातून आर्थिक फायदासुद्धा मिळवतात. आणि ज्या कंपन्या यांच्याकडून ही माहिती विकत घेतात ते या डाटाची, या माहितीची प्रोसेसिंग करतात, त्याचं ॲनालिसिस करतात आणि त्यातून ते त्यांचा बिझनेस ग्रो करतात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये त्यांना ग्राहकांना काय हवं आहे ते सादर करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांचे कॅम्पेन्स तयार होतात, त्यातून त्यांचे लीड्स तयार होतात. अशा प्रकारे ह्या डाटाने
हा बिझनेस ग्रो करण्याचा एक महत्त्वपूर्ण पायंडा आजकाल आधुनिक युगामध्ये पाडलेला आहे. अशा प्रकारे ह्या डाटाचं महत्त्व आहे. सो लेट्स स्टार्ट नाव. बिग डाटा, बिग इन्साइट्स. माहितीचा प्रचंड मोठा साठा, एक प्रकारचा स्रोत, आणि बिग इन्साइट्स त्यातील अंतरंगाचे ज्ञान किंवा त्यातील अंतर्गत छटांचे विश्लेषण. व्हॉट इज बिग डाटा? मग या ठिकाणी प्रश्नाने सुरुवात झालेली आहे. हा प्रचंड माहितीचा जो अफाट मोठा स्रोत आहे तो म्हणजे नेमका काय? प्रचंड माहिती म्हणजे काय? देयर इज अ रेव्होल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. या माहितीच्या साठ्यामुळे आपल्या लोकांच्या जगण्याच्या पद्धतींमध्ये खूप मोठे बदल होत आहेत. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक पर्सूट्स, यू नेम इट, अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. आपल्या अन्नपदार्थ, खाण्याच्या ज्या सवयी आहेत, आपली आरोग्यसेवा आहे, प्रवास, शास्त्रीय संशोधन किंवा अभ्यास, असे कोणतेही नाव घ्या, या सर्व आपल्या गोष्टी किंवा जीवनशैलीमध्ये 360 अंशात बदल झालेले आहेत. म्हणजेच आपले जीवन या डाटामुळे फार बदलून गेलेलं आहे. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आपल्याकडे असणाऱ्या या डाटाच्या माहितीच्या प्रचंड मोठ्या साठ्याच्या मदतीने खरोखरच आश्चर्यकारक किमया आपण घडवू शकतो. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स वेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक ऑर शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सॲप, विजिट एनी वेबसाईट, मेक ऑनलाईन पर्चेसेस ऑर वॉच व्हिडिओज. मग तुम्हाला माहीत आहे का की मित्रांनो, जेव्हा तुम्ही फेसबुकवरील पोस्ट लाईक करता किंवा एखादी पोस्ट शेअर करता किंवा व्हॉट्सॲपवरील एखाद्या मेसेज किंवा पोस्ट, पिक्चर, इमेज शेअर करता किंवा एखाद्या वेबसाईटला उघडता किंवा एखादी ऑनलाईन शॉपिंग करता किंवा एखादा व्हिडिओ पाहता, त्यावेळी नेमकं काय काय घडतं हे तुम्हाला माहीत आहे का, असा प्रश्न इथं लेखक तुमच्यासमोर सादर करतो आहे. येस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनालाइज्ड. हो ना, मग ह्यातून आपण जे काही ऑनलाईन मोबाईल, लॅपटॉप व इंटरनेट यांच्या मदतीने करत असतो, त्या सर्व आपल्या क्रियांच्या माहितीची नोंद केली जाते. आपण काय पाहिलं, कोणती वेबसाईट आपण उघडली, आपण काय शॉपिंगमधील वस्तू पाहिल्या, आपण कोणता व्हिडिओ पाहिला, आपण कोणती पोस्ट लाईक केली, आपण कोणत्या प्रकारची माहिती सर्च केली, या सगळ्यांची नोंद तिथे केली जाते. आणि या आपल्या माहितीचं निरीक्षण व तुलनात्मक अभ्यास करत विश्लेषणसुद्धा केलं जातं. मग अशा प्रकारे फार मोठा हा आपला कृतीच्या माहितीचा साठा एकत्र साठवण्यात येतो, त्यांच्या नोंदी केल्या जातात. आणि सो ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. आणि हा साठा खूप मोठा असतो किंवा या साठ्याचं प्रमाण अतिशय प्रचंड असतं आणि असा साठा एकत्र जमविला जातो, साठविला जातो. लेट मी गिव यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. मग या माहितीचं नेमकं किती प्रमाण असतं याची मला तुम्हाला माहिती द्यायची आहे. ही सर्व माहिती वेगवेगळ्या स्रोतांच्या माध्यमातून साठवली जाते. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स ऑर एक्साबाइट्स ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल, ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल, वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. मग या माहिती साठवण्याच्या या यंत्रणेमध्ये ही सर्व माहिती वेगवेगळ्या स्रोतांच्या मदतीने अनेक लाख लोक, लक्षावधी लोकांच्या ऑनलाईन कोट्यावधी ते अब्जावधी माहितीच्या नोंदींचा हा साठा पेटाबाइट्स किंवा एक्साबाइट्स म्हणजे 1000 दशलक्ष किंवा 1 अब्ज गिगाबाइट्स एवढा असतो. व यात अशा लाखो लोकांच्या कित्येक कोटी ते कित्येक अब्ज एवढ्या माहितीच्या ऑनलाईन कृतींची नोंदीची माहिती साठवली जाते.
The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. मग ही माहिती जी वेगवेगळ्या स्रोतांकडून गोळा केली जाते, उदाहरणार्थ वेबसाईटवरील भेटी, आंतरक्रिया, ऑनलाईन विक्री, ग्राहक संपर्क केंद्राचे संपर्क, फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टा यासारखी सामाजिक देवाणघेवाणची माध्यमे, यावरील नोंदी, मोबाईलचा माहितीचा डेटा, असे अनेक इतर स्रोत आहेत ज्यातून ही माहिती गोळा केली जाते. मग यामध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे पहा. द डाटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम. हा जो माहितीचा साठा आहे वेगवेगळ्या उद्योगांकडे किंवा कंपन्याकडे जो असतो किंवा आहे त्याचे प्रमाण इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम हे वाढते आहे. व्हेरिएशन विविधता वाढते आहे. व्हेलॉसिटी त्याचा वेगसुद्धा वाढतो आहे. व्हरॅसिटी अचूक माहितीचे प्रमाण म्हणजे सत्यतासुद्धा त्यांची वाढते आहे. अँड व्हॅल्यू व त्यांचं महत्त्व, त्या माहितीचं महत्त्व म्हणजेच मूल्य, या सर्व बाबींबरोबरच यात इतर माहितीची पण भर पडत असल्याने सातत्याने हे होते. त्यामुळे हा साठा दिवसेंदिवस वाढतच आहे. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. हा माहितीचा जो साठा आहे तो लोकांच्या या ऑनलाईन ॲक्टिव्हिटीमधून मिळवणं सोपं आहे. पण आताच्या या संगणकीय तंत्रज्ञानाच्या युगातही हा प्रचंड मोठा साठाच एक आव्हानसुद्धा बनलेला आहे. बिग डाटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेरिड डाटा सेट्स ऑर बिग डाटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस. म्हणूनच बिग डेटा अनालिटिक्स ही अशा माहितीच्या प्रचंड मोठ्या साठ्याचे विश्लेषण करणारी एक आधुनिक, अत्यंत अवघड, गुंतागुंतीची यंत्रणा किंवा पद्धत या साठ्यावर काम करते व जो माहितीचा साठा अगोदरच्या काळात क्लिष्ट म्हणजे जटिल अवस्थेत असणारा वाटत होता त्यावर नवीन पद्धतीने त्या माहितीतील अंतरंग म्हणजे माहितीच्या आतील विविधांगी माहितीच्या छटा उघड करण्यासाठी ही बिग डेटा ॲनालिटिक्स ही पद्धती वापरली जाते. विथ सच अ लार्ज ह्यूज डाटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव innumerable advantages, hence all the industries are trying to reap the maximum benefits from it. म्हणजेच ही प्रक्रिया जी आहे ती माहितीच्या आतील माहिती शोधण्यासाठी वापरली जाते. माहितीच्या प्रचंड मोठ्या साठ्याचे विश्लेषण करणारी ही डाटा ॲनालिटिक्स ही यंत्रणा आहे. म्हणजेच ग्राहकांच्या आवडीनिवडी, बाजारातील फॅशनचा ट्रेंड म्हणजेच कल, अज्ञात परस्पर संबंध, लपलेले पॅटर्न्स, नमुने या सर्व नवीन माहितीच्या अंगांचा किंवा भागांचा उलगडा करण्यासाठी खूप मोठ्या व वेगवेगळ्या माहितीच्या साठ्यांची किंवा बिग डेटाची तपासणी किंवा परीक्षण करणारी एक यंत्रणा ही डाटा ॲनालिटिक्स ही आहे किंवा ही एक प्रक्रिया आहे. मग यातून कंपन्यांना नेमका कसा फायदा होतो तर असा माहितीचा प्रचंड मोठा साठा, मोठा प्रचंड स्रोत माहितीचा उद्योगांकडे, कंपन्यांकडे, व्यवसायांकडे असतो. म्हणजेच वेगवेगळ्या कंपन्यांकडे असल्याने त्या कंपन्यांना किंवा उद्योगांना या माहितीचे अनेक फायदे मिळू शकतात. म्हणून या माहितीच्या साठ्यामधील अंतरंगातील माहितीचा वापर करून या कंपन्या किंवा उद्योग जास्तीत जास्त फायदा मिळवण्यास प्रयत्नशील आहेत. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. मग यामुळे अनेक उद्योग किंवा कंपन्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा कितीतरी जास्त पटीने प्रगती करत आहेत. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट. या माहितीचा साठा केवढा आहे, त्याचे प्रमाण किती आहे हे महत्त्वाचे नाही. बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डाटा इज व्हॉट मॅटर्स. मग या माहितीच्या साठ्याचा कंपन्या किंवा उद्योग किंवा संस्था कसा वापर करतात किंवा त्याच्यावर नेमकी काय प्रक्रिया करतात हे मात्र यामध्ये खूप महत्त्वाचे ठरते. आपल्या या माहितीचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उपयोग होतात.
आणि ह्या बिग डाटाचे युजेस नेमके कोणकोणत्या क्षेत्रात आहेत ते पुढे दिलेले आहे. मग पहिला मुद्दा आहे, फर्स्ट इज लोकेशन ट्रॅकिंग. स्थान, स्थळ, रस्ता याचा शोध किंवा निश्चितीसाठी या माहितीचा, या बिग डाटाचा उपयोग होतो. बिग डाटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. एखाद्या ठिकाणाचे अचूक स्थान ओळखण्यासाठी व त्या ठिकाणाचा नेमका तंतोतंत मागोवा घेण्यासाठी हा माहितीचा साठा उपयोगी ठरत आलेला आहे. युअर GPS अँड गुगल मॅप मेक यूज ऑफ बिग डाटा. तुमच्या मोबाईलमधील GPS व गुगल मॅप्स याचा माहितीच्या साठ्याचा वापर, याच साठ्याचा वापर ते करतात. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स we get the real-time data about traffic congestion on a particular route, information if the route is closed or if it is one-way route, understanding accident prone or prone areas, etc. मग यामध्ये भौगोलिक स्थिती निर्धारण व रेडिओ फ्रिक्वेन्सी शोधणारे यंत्र, उपकरणे या मदतीने आपणाला सध्याची म्हणजे त्याच वेळेतील आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेसच्या रस्त्याच्या स्थितीची, रहदारीची माहिती दिली जाते. विशेष रस्त्यावरील गर्दीसुद्धा आपणाला दाखवली जाते. रस्ता बंद आहे की वन वे आहे हे सुद्धा आपणाला या गुगल मॅप्समध्ये, अशा यंत्रणांमध्ये समजते. व अपघात घडणाऱ्या भागांसंबंधीसुद्धा आपणाला नेमकी माहिती दिली जाते, वगैरे वगैरे असे उपयोग या लोकेशन ट्रॅकिंगमध्ये बिग डाटाचे आहेत. You can plan your own route according to the travel time and the transportation of goods. आणि मग यामुळे तुम्ही तुमच्या मालाची वाहतूक व प्रवासाची वेळ यानुसार तुमच्या रस्त्याचे नियोजन किंवा मार्गाचे नियोजन करू शकता. If you have ordered something online, you can track the location of your goods in transit. You can also track the condition of the goods. आणि जर तुम्ही बिझनेस करत असाल आणि किंवा एखादं मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला कुठेतरी डिलिव्हरी पोचवायची असेल तर यामुळंच माल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना वाहतुकीतील धोके कमी करण्यासाठी, म्हणजे जे आपण ऑर्डर केले त्यामधील धोके निर्माण करण्यासाठी कंपन्यांना याचा उपयोग तर होतोच. पण जर तुम्ही ऑनलाईन एखादी ऑर्डर केली असेल आणि एखादी वस्तू मागवलेली असेल किंवा तुमच्या मालाचे वहन, ट्रान्सपोर्टेशन करायचे असेल किंवा वाहतुकीतील स्थान, स्थळ तुम्हाला शोधायचे असेल किंवा तुमच्या मालाची स्थिती नेमकी काय आहे किंवा तो माल कुठपर्यंत पोचला आहे, त्याची नेमकी अवस्था काय आहे, या सर्वांचा शोधसुद्धा तुम्हाला इथे घेता येतो. यासाठी इथं असं म्हणलेलं यू कॅन ट्रॅक द लोकेशन, यू कॅन ट्रॅक द कंडिशन. दिस हॅज इमेन्सली हेल्प द लॉजिस्टिक्स कंपनीज टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. मग याचा कंपन्यांना फायदा झालेलाच आहे. यामुळेच माल वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना वाहतुकीतील धोके कमी करण्यासाठी, इम्प्रूव्ह स्पीड, वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी आणि माल पोच करण्याबाबत ग्राहक किंवा कंपन्यांना, ग्राहकांचा व कंपन्यांना एकमेकांचा सुद्धा विश्वास संपादन करण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. नंतर दुसरे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये सुद्धा बिग डाटाचा उपयोग होतो. अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. मग आपल्याला माहीत आहे वेदर म्हणजे पर्यावरण, हवामान, वातावरण याचे नेमके तपशील काय आहेत किंवा याची जादा माहिती काय आहे याबद्दल सुद्धा या माहितीच्या उपयोगाद्वारे आपणाला त्याचं स्वरूप किंवा स्थिती समजू शकते किंवा त्याचे नमुने लक्षात येऊ शकतात किंवा रचनासुद्धा समजते. देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. जगामध्ये तुम्हाला माहीत आहे सर्व ठिकाणी हवामानाची माहिती, आपोआप माहिती ज्यामध्ये नोंदवली जाते अशी सेन्सर्स उपकरणे व उपग्रह बसवलेले आहेत. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बिंग रिसिव्ड फ्रॉम देम. त्यांच्याकडून प्रचंड आकाराचा हा माहितीचा साठा सातत्याने मिळवला जात आहे. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर. ते आपणाला पर्यावरण किंवा हवामानाची स्थिती कळण्यास व हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यास मदत करतात. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स,
अर्थक्वेक्स, सुनामी एक्सेट्रा. हवामानाच्या या माहितीचे नमुने आपणाला प्राप्त होतात. त्यामधून सुनामी, भूकंप, महापुरासारख्या येणाऱ्या संकटाबाबत म्हणजे आगामी विनाशकारी समस्यांबाबत धोक्याचा इशारासुद्धा दिला जातो. अशा प्रकारे या डाटाचा उपयोग होतो. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. या संकटांचे किंवा या आपत्तींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी अगोदरच करता येऊ शकते. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, प्रिडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. आपण जागतिक तापमानवाढीच्या समस्येच्या अभ्यासाद्वारे आपण पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या उपलब्धतेविषयी भाकीत करतो, तर्क व्यक्त करतो किंवा भविष्यातील परिस्थिती त्याची काय होईल, त्यासाठीची काय होईल हे या माहितीच्याद्वारे आपण अगोदरच सांगू शकतो. अशा प्रकारे आपण ग्लोबल वॉर्मिंग किंवा नॅचरल रिसोर्सेसचा पण स्टडी करू शकतो. यानंतर तिसरा मुद्दा आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. आरोग्य सेवा उद्योगामध्ये या बिग डेटाचा और डाटाचा माहितीचा उपयोग. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आजकाल आपण पाहतो की लोक आरोग्याबाबत दक्ष किंवा जागरूक झाले आहेत. द स्मार्ट वॉचेस ऑर द वेरेबल हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डाटा. आपल्या मोबाईलमधील अद्ययावत व स्वयंचलित घड्याळे, परिधान करता येणारी इतर स्वयंचलित उपकरणे, आरोग्याबाबत नित्योपयोगी आज्ञावलींचे ॲप्स हे सर्व सातत्याने माहिती गोळा करत राहतात. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आपण असेही म्हणू शकतो की ती आपली छोटी जीववैद्यकीय संशोधनाची यंत्रे किंवा उपकरणे आहेत. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, monitor the patient sleep pattern, keep a record of his existence, the distance walked, etc. ती आपल्या हृदयाच्या गतीची माहिती शोधतात किंवा नोंदवतात. रुग्णाच्या म्हणजे पेशंटच्या झोपेची अवस्था, स्थिती याबाबत निरीक्षणाच्या नोंदी नोंदवतात. ती त्याच्या व्यायामाच्या माहितीची सुद्धा नोंद ठेवतात व तो किती अंतर चालला अशा इतर प्रकारच्या वगैरे वगैरे माहित्या नोंदवतात. द अनालिसिस ऑफ दिस डाटा collected can give new insights and provide a personalized individual feedback to each and every person. या माहितीच्या संकलनातून किंवा एकत्रीकरणाद्वारे छाननी वा विश्लेषण केल्याने या माहितीद्वारे नवीन अंतर्गत माहिती देता येऊ शकते आणि या विश्लेषणाद्वारे प्रत्येक व्यक्तीला एक वैयक्तिक व व्यक्तिगत प्रतिसाद दिला जाऊ शकतो. Nowadays we have gadgets to monitor blood sugar, blood pressure, etc. at home. 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू पेशंट्स इन हॉस्पिटल्स टू. आजकाल आपल्याकडे घरात रक्तातील साखर मोजणारी, रक्तदाब मोजणारी लहान यंत्रे किंवा उपकरणे आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस व दिवसाचे 24 तास म्हणजे कायमच पेशंटची देखरेख किंवा नोंद ठेवली जाऊ शकते. या प्रकारे याचा वापर होतो. विथ द हेल्प ऑफ बिग डाटा द डॉक्टर्स कॅन नाऊ हॅव बेटर डायग्नोसिस ऑफ एनी एलिमेंट, द इफेक्ट ऑफ एनी ड्रग एक्सेट्रा. या मिळालेल्या माहितीच्या मदतीने डॉक्टर्स कोणत्याही औषधाचा परिणाम व कोणत्याही आजाराचे चांगले निदान याद्वारे चांगली रोग चिकित्सा, ट्रीटमेंट किंवा आजाराचे निदान करू शकतात. अननेसरी गेसवर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस्ड. आणि विनाकारण जे उपचारादरम्यान अनावश्यक अंदाज किंवा तर्क यांचे मोठे प्रमाण जे वाढलेले आहे ते लक्षणीयरित्या कमी करता येऊ शकते. Past records of the patients can be maintained and better analysis of the health can be obtained. पेशंटच्या भूतकाळातील नोंदी जतन केल्या जाऊ शकतात व त्यांच्या आरोग्याबाबत चांगले विश्लेषण मिळवता येऊ शकते. बिग डाटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक्स ऑफ एपिडेमिक्स अँड डिझिजेस. मग अशा प्रकारे हा माहितीचा प्रचंड मोठा साठा साथीच्या रोगांची सुरुवात व रोग प्रसार यांचे परीक्षण किंवा निरीक्षण करण्यास मदत करतो. जस्ट वेन यू पोस्ट यू अ मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू ऑन व्हॉट्सॲप or Facebook, it will be monitored and the areas affected by flu can be easily located and necessary precautions can be taken. मग तुम्ही केवळ मी फ्लूने संसर्गित आहे एवढाच मेसेज फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवर पाठवला, लगेच त्याचे निरीक्षण नोंदवले जाते व या मदतीने फ्लू रोग फैलावलेल्या भागाचा शोध घेऊन सहजपणे त्याची नोंद केली जाते किंवा केली जाऊ शकते व आवश्यक खबरदारीचे उपायसुद्धा केले जाऊ शकतात. Pharmaceutical companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in the particular area. मग औषधाच्या कंपन्या एखाद्या विशिष्ट भागातील लोकांच्या आरोग्याबाबत संशोधन करण्यास त्या भागातील लोकांच्या माहितीचा साठा मिळवण्यासाठी खूप मोठी आर्थिक रक्कमही देतात. विथ द हेल्प ऑफ द डाटा गॅदर्ड इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स अँड सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स दे आर एन्काउंटरिंग. संकलित केलेल्या या माहितीच्या साठ्याच्या आधारे व्यक्तींना किंवा लोकांना वारंवार येणाऱ्या समस्यांबाबत उपाय व सूचना किंवा सल्लेसुद्धा दिले जाऊ शकतात.
In this way, we have seen the page number 36 and 37 in this session. Thank you for watching.